विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन 3 मधला 6वा प्रॉब्लेम सांगत आहोत। सरळ आणि प्लेन प्रॉब्लेम आहे। पहा, यदि x log 1 + t square y t - tan inverse t, show that dy by dx √e⁻x - 1/2। सुरुवात करून राहिलो तर इथं लिहायचं x log 1 + t square। प्लेन प्रॉब्लेम आहे, साधं सिंपल। इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t। का आता फंक्शनचा व्हेरिएबल t आहे आणि फंक्शनच्याच व्हेरिएबलनं डेरिव्हेटिव्ह घेतल्या जाते। या कारणास्तव विथ रिस्पेक्ट टू t लिहिल्या गेला। तर इथं होईल dx by dt बरोबर log चा डेरिव्हेटिव्ह 1 याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो। एक म्हणजे कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला। टी स्क्वेअर आहे, घात खाली उतरल, डोक्यावर 1 न कमी होईल। हा 1 लिहिला जात नाही। पुन्हा t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 राहील, म्हणजे तो पण गेला। तर बा dx by dt काय झालं बा, तर 2t/1 + t square। आता दुसरा लिहून राहिलो मी, y t - tan inverse t। इथं पण तेच लिहायचं, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t। तर सरळ लिहायचं आहे dy by dt, t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होईल, tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1/1 + t square। आता एवढं तर आपल्याला माहित आहे। मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, याच्या खाली काहीच नाही, म्हणजे एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करा। dy by dt हा इकडे जाईल, म्हणजे 1 + t square - 1 + t square। यानं या कटला, म्हणजे राहिला t square/1 + t square। इथं लिहायचं बाय दी डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन एवढं तरी लिहास लागते। इथं लिहायचं dy by dx dy by dt dx by dt। तर बा dy by dx dy by dt किती आलं, तर t square/1 + t square dx by dt। तर dx by dt आहे 2t/1 + t square। यानं या कटला dy by dx t square/2t। हा एक t न हा एक t कटल, dy by dx t/2। आता मात्र लक्ष द्या, बस इथपर्यंत तुम्हाला आरामाने सोडवता येते। लहानशी बस एवढीच ट्रिक आहे याच्यात, बाकी तर काहीच नाही। हे फंक्शन आपल्याला दिलं आहे x तर इथं लिहायचं नाव x log 1 + t square। असं लॉग इकडे असो का इकडे असो, इकडला असला तरी उडवता येते, इकडला असला तरी उडव। आणि ज्या कडला नसल त्याने कसं उडवायचं लॉगला, तर मी खूपदा सांगलं, आजही सांगतो का जिकडे लॉग असेल त्याने हात नाही लावायचा, जिकडे लॉग नसेल त्याला ईच्या डोक्यावर बसवायचं। ईच्या डोक्यावर याले बसवलं तर इकडे आपोआप लॉग गायब होते। म्हणजे बा याचा फॉर्म्युला x लक्षात ठेवा log y, तर बा e⁻x ओनली y, लॉग गायब झाला। हा मी फॉर्म्युला पण सांगून राहिलो, लक्षात ठेवा। मागही सांगला होता, फॉर्म्युल्यात पीडीएफ मध्ये दिला पण आहे। हा लॉग गायब झाला म्हणजे 1 + t square। एवढं जर झालं असेल तर या 1 चं इकडं पक्षांतर करा, कसं मांडता येते, तर बा सिंपल साधा आहे। पहा e⁻x - 1 बरोबर t square। याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट, तर बा इथं वर्त लिहून राहिलो म्हणून आहे ना। काय लिहायचं बघा, टेकिंग स्क्वेअर रूट असं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड।
मग आता एवढं जर झालं असेल तर याचा स्क्वेअर रूट घेऊन टाका e टू दी पॉवर x, e टू दी पॉवर x मायनस 1, e टू दी पॉवर x मायनस 1, तर याचं पण स्क्वेअर रूट लक्षात ठेवा. स्क्वेअर रूट घेताना जर डोक्यावर 2 असलं तर एवढं डायरेक्टच माहित पाहिजे. डोक्यावर जर 2 असला तर तो गायब होतो, बस झाला त्याचा स्क्वेअर रूट. एवढं सिंपल आहे. आता एवढं जर झालं असेल तर ह्या इक्वेशन 1 आहे, ही t ची किंमत मिळाली, ही या इक्वेशन 1 मध्ये ठेवून द्या. तर इथं लिहायचं पुटिंग इन 1. पुटिंग इन 1 म्हटलं तर dy बाय dx इज इक्वल टू असं. या t च्या ऐवजी अंडर रूट e टू दी पॉवर x मायनस 1 अपॉन 2 हेच तुमचं फायनल आन्सर. पहा मग मी 7वा प्रॉब्लेम सांगत एकदम प्लेन प्रॉब्लेम आहे. x इज इक्वल इफ x इज इक्वल टू sin इनवर्स e टू दी पॉवर t, y इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस e टू दी पॉवर 2t, सो दैट sin x प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. साधा सिंपल प्रॉब्लेम आहे, वो काहीच करायचं काम नाही आहे. x इज इक्वल टू sin इनवर्स e टू दी पॉवर t, बट डेरिवेटिव्ह घ्यायचा आहे. तर इथं लिहायचं आहे डिफरन्शिएट बोथ साइड. Differentiate both side with respect to t. dx by dt is equal to sin inverse चा डेरिवेटिव्ह 1 upon अंडर रूट 1 मायनस इथं जो असेल त्याचा वर्ग e टू दी पॉवर t याचा वर्ग. कोणाचा डेरिवेटिव्ह घेतला रे आपण? तर साइन इनवर्स चा घेतला. आतल्याचा डेरिवेटिव्ह नाही घेतला तर e टू दी पॉवर t चा डेरिवेटिव्ह e टू दी पॉवर t. ठीक आहे. कोणाचा घेतला? e टू दी पॉवर चा. t चा नाही घेतला तर t चा डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होते आणि ते आपण लिहत नाही. मग आता एवढं जर झालं असेल तर बोला बा, एवढं जर समजलं असेल तर बरं होते. मग आता एवढं जर झालं असेल तर याला थोडंसं व्यवस्थित मांडतो, एकच स्टेपच मांडता येते. हा वाला एवढं एवढं म्हणजे e टू दी पॉवर t अपॉन अंडर रूट 1 मायनस. हा घाताचा घात आहे, पॉवरचा पॉवर आहे. घाताचा घात गुणाकारात जातो म्हणजे या 2 न t ले गुणलं तर e टू दी पॉवर 2t बदललं. एवढं सोपं, याच्या पलीकडे नाही होत. y आता इथं लिहायचं नाव y is equal to under root 1 minus e to the power 2t. साधं सिंपल आहे हो का बा. अंडर रूट चा डेरिवेटिव्ह तो पहिले तर इथं लिहायचा डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे बा dy बाय dt इज इक्वल टू अंडर रूट चा डेरिवेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर आणि आतमध्ये जे असन ते तर लिहाच लागते. पुन्हा आतल्याचा पण डेरिवेटिव्ह x चा डेरिवेटिव्ह 0 मायनस e टू दी पॉवर चा डेरिवेटिव्ह e टू दी पॉवर. ठीक आहे. या e टू दी पॉवर चा घेतला, 2t चा नाही घेतला तर 2t चा डेरिवेटिव्ह 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर निघल आणि t चा डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होतो. म्हणून फक्त एवढाच आहे. आता हा झाला व्यवस्थित, याले व्यवस्थित याचं dy बाय dx. हा 0 तर गेला, हा मायनस, हा 2 e टू दी पॉवर 2t मधात गुणाकार आहे लक्षात ठेवा, भागीला 2 अंडर रूट 1 मायनस e टू दी पॉवर 2t. हा 2 आणि हा 2 कटला आणि राहिलं का बा, तर बा dy बाय dx इज इक्वल टू हा मायनस माइनस e टू दी पॉवर 2t अपॉन अंडर रूट 1 माइनस e टू दी पॉवर 2t असं हे राहिलं. मग आता एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं आहे बाय डेरिवेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, बाय डेरिवेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन असं झालं. बा इथं लिहायचं आहे dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर बा dy बाय dx बरोबर dy बाय dt. ठीक आहे. इथं dt पाहिजे, dt
dy बाय dt हा मायनस e टू दी पॉवर 2t असं अपॉन अंडर रूट 1 मायनस e टू दी पॉवर 2t अपॉन ठीक आहे dx बाय dt म्हणजे हा झाला e टू दी पॉवर t अपॉन अंडर रूट 1 मायनस e टू दी पॉवर 2t। आता एवढं जर झालं असेल तर मग मित्रो ह्या वाला तर कटला उरला काय बात dy बाय dx इज इक्वल टू मायनस e टू दी पॉवर 2t अपॉन e टू दी पॉवर t। ह्या वाला आहे ना प्लस आहे वर गेला तर होईल मायनस तर मग आपल्याला मांडता येते dy बाय dx इज इक्वल टू मायनस e टू दी पॉवर 2t इनटू हा घात प्लस आहे वर गेला तर मायनस होईल मायनस t म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू बेस सारखा असला तर पायाची बेरीज होते वजाबाकी होते मायनस e टू दी पॉवर 2t मायनस t म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू ठीक आहे एवढं जर झालं असेल तर पहा डोळ्यानं दिसते 2t मधून 1t गेला 1t राहिला मायनस e टू दी पॉवर t। मग आता एवढं जर झालं असेल तर मग आपला हिशोबच सुटून गेला बोला एवढं जर झालं असेल तर आता मी काय करून राहिलो तर मग हे दिलं आहे आपल्याला x इज इक्वल टू साइन इनवर्स e टू दी पॉवर t याला नंबर 1 देऊन टाकतो इथं लिहून राहिलो नाव आहे ना x इज इक्वल टू साइन इनवर्स e टू दी पॉवर t या साइन इनवर्स आहे इकडे आला तर साइन x होईल e टू दी पॉवर t आणि मित्रो इथं e टू दी पॉवर t आहे आणि याच्या ऐवजी भरून टाकायचा sin x तर इथं लिहायचं पुटिंग इन 1 साधं सिंपल प्रॉब्लेम आहे पुटिंग इन 1 तर मग dy बाय dx इज इक्वल टू मायनस हा वाला e टू दी पॉवर t च्या ऐवजी sin x असं एवढं जर झालं असेल हा मायनस आहे इकडे आला तर प्लस तर शेवटी लिहायचं sin x प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0 आणि लास्ट मध्ये लिहून ठेवायचं हेन्स प्रूव्ह या पद्धतीने सोडवायचं हे तुमचं 7वं झालं याच्यानंतर 8वं प्रॉब्लेम पाहून घ्या पहा मित्रो 8वां प्रॉब्लेम सांगत आहोत x इज इक्वल टू ट्वाइस bt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर y is equal to a into 1 minus t square upon 1 plus t square so that dx by dy is equal to minus b square y upon a square x या एक्सरसाइज मधलं सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे एवढं लक्षात ठेवा खूपदा विचारला याला जुन्या कोर्स मध्ये बरेचदा भल्ला इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे चांगला करून ठेवा वेळेवर सेट नाही होत तर मला लक्षात ठेवा मी काय सांगून राहिलो सोल्युशन तो x इज इक्वल टू ट्वाइस bt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर काहीच नका करू साधं प्लेन डेरिव्हेटिव्ह घ्या हा भागाकार आहे म्हणजे याला कोशंट फॉर्म्युला लागेल फक्त हा प्रॉब्लेम शेवटी सेट नाही आणि 2 स्टेप फक्त तिथपर्यंत पोहोचते कोणी पोहोचते तर मग इथं लिहायचं आहे याचा कोशंट फॉर्म्युला लागेल तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड लक्षात ठेवा with respect to t असं म्हणजे dx by dt is equal to second function असं into derivative of first हा फर्स्ट आहे twice b constant आहे तो बाहेर निघल आणि आहे ना बरं असं लिहून देऊ second function into derivative of first minus first function into derivative of second ठीक आहे अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर असं dx upon dt is equal to 1 plus t square twice b constant आहे बाहेर निघला t चा डेरिव्हेटिव्ह with respect to t काय होईल बा तो 1 होईल म्हणजे हा y मायनस हा twice b आहे ना twice bt जशानं तसा आता याचा डेरिव्हेटिव्ह तो 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेलास t स्क्वेअर चा आहे ना डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे मग twice t असं अपॉन
1 प्लस टी स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर. मग आता एवढं जर झालं असेल तर याला सोपं रूप द्या. काय सोपं रूप म्हणजे सिंप्लिफिकेशन म्हणजे नुसतं गुणणे असते, मल्टिप्लिकेशन करायचं असते, बाकी काहीच नाही. यात हा तर एक गेलास हो, ट्वाइस बी न 1 ला गुणलं तर ट्वाइस बी, ट्वाइस बी न टी स्क्वेअर ला गुणलं तर ट्वाइस बी टी स्क्वेअर, मायनस बे दोन्ही 4, हा बी, टी इंटू टी मीन्स टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर याचा स्क्वेअर. आता एवढं जर झालं असेल तर dx बाय dt इज इक्वल टू ट्वाइस बी हा प्लस ट्वाइस बी टी स्क्वेअर मधून 4b टी स्क्वेअर गेला, दोनातून 4 गेले म्हणजे मायनस राहील, म्हणजे इथं यायला लागेल मायनस 2b टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर याचा वर्ग. 2b कॉमन निघल, dx अपॉन dt इज इक्वल टू ट्वाइस b कॉमन निघला तर 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर याचा स्क्वेअर. मित्र बस याच्या पलीकडे तो सुटणारच नाही. म्हणजे मग आपण साधं प्लेन डेरिव्हेटिव्ह याचा घेतला. आता मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, तर मग इथं लिहून राहिलो का y इज इक्वल टू a इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. असं इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t. म्हणजे मग dy बाय dx बरोबर a म्हणजे कॉन्स्टंट आहे, पहिलेच बाहेर निघला. इथं दोन पदाचा भागाकार आहे म्हणजे कोशंट फॉर्म्युला लागल. सेकंड फंक्शन इनटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इनटू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड 1 प्लस टी स्क्वेअर असं अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर ने याचा वर्ग. एवढं जर झालं असेल तर बा dy बाय dx इज इक्वल टू a असा. काहीच नाही, हा जशानं तसा 1 प्लस टी स्क्वेअर. साधी गोष्ट आहे, एक चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस टी स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह होईल, हात खाली उतरते 2t, डोक्यावर एक न कमी तर दोनातून एक गेला, एक लिहिल्या जात नाही. एवढं झालं तर हा मायनस हे जशानं तसा. लक्षात ठेवा, एक चा डेरिव्हेटिव्ह 0 गेला, टी स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह होतो 2t. आता एवढं तर बा अशी कल्पना आहे का शेवटपर्यंत पोहोचलो. आता तर हे यायले पाहिजे. आता एवढं तर येतच असेल, वाटच नाही. तर मग 1 प्लस टी स्क्वेअर ने याचा स्क्वेअर. आता काय करतो बा, हा 0 तर लिहिल्याच जात नाही, कारण 0 ले व्हॅल्यूच नाही गेलास आहे ना. हा वाला dy बाय dx इज इक्वल टू हा a जशानं तसा या मायनस 2t न याले गुणाचं याले गुणा, मायनस 2t इंटू 1 मीन्स मायनस 2t मायनस, आणि t इंटू टी स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे टी क्यूब असं. हा मायनस जशानं तसा 2t न याले गुणाचं 2t मायनस 2t न याले गुणाचं 2t क्यूब असा. पहा मग एवढं जर झालं असेल तर हे तर जशानं तसं. याच्यानंतर dy बाय dt इथं xच लिहिल्या जात, सवय x ची झाली त्याच्यामुळं कन्फ्यूज होते dt. तर हा झाला तुमचा a मायनस 2t क्यूब. या मायनस न गुणलं तर मायनस 2t मायनस मायनस प्लस 2t क्यूब अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ने याचा स्क्वेअर. हा 2t क्यूब प्लस न मायनस कटला, मायनस 2t मायनस 2t मायनस 4t, म्हणजे dy बाय dt इज इक्वल टू हा a मायनस 2t म्हणजे मायनस 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर. याला फक्त व्यवस्थित मांडायचं आहे.
व्यवस्थित मांडायचा आहे म्हणजे मी इथं लिहून राहिलो असं. तर मला लक्षात ठेवा dy बाय dx dy बाय dt dy बाय dt बरोबर -4 पहिले लिहायचा -4 नंतर कॉन्स्टंट नंतर t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर. एवढं जर झालं असेल तर पुढे लिहायचं आहे बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ. लक्षात ठेवा बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन काय लिहित असतो रे बा आपण तर dy बाय dx बरोबर dy बाय dt अपॉन dx बाय dt. मित्रो इथपर्यंत बिलकुल प्लेन प्रॉब्लेम आहे, काहीच घेणं देणं नाही. तर मला लक्षात ठेवा आपल्याला सिद्ध काय करायचं आहे dx बाय dy म्हणजे बा जे सिद्ध करायचं आहे तसं मांडायचं असं. तर बा वरत dx पाहिजे खाली dy तर पहिले हे लिहायचं dx अपॉन dy हे सिद्ध करायचं आहे म्हणून ते लिहिलं. तर मग इथं लिहायचं dx बाय dt अपॉन dy बाय dt. बस नजर जर चुकली उलट झालं तरी नंतर जाऊन रेसिप्रोकल घेता येते, असं काही हळत नाही. तर मला लक्षात ठेवा थोडस याने शॉर्ट करत असा. ठीक आहे. तर बा dx बाय dy इज इक्वल टू ह्या वाला लिहून राहिलो twice b into 1 minus t square twice b into 1 minus t square upon 1 plus t square whole square 1 plus t square whole square upon. ठीक आहे. dy by dt हाय इथं तर तो लिहून राहिलो -480 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर याचा स्क्वेअर. तर मग मित्रो एवढं तुम्ही 100% व्यवस्थित मांडसा. ठीक आहे. आणि तुमच्या हातानं चूक काय होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा. या हा कट्टे मले समजते तुम्हाला समजते तर मग धडकन आपण हे कापून टाकतो आणि आपली चूक सापडणार नाही कारण ॲक्युरेट आहे हा कट्टे. पण हा जर काटला ना तर उत्तरच नाही. बस हे याच्यातली ट्रिक आहे. म्हणून मित्र लक्षात घ्या इथून मात्र तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्या. तुम्ही आता याचं काम झालंय बस हे शेवटली सेटिंग सांगत आहोत हे मिटवत आहोत. तर मला लक्षात ठेवा इथून मिटवतो याची सेटिंग करत आहोत. ठीक आहे. मी याला इथं लिहून राहतो dx अपॉन dy बरोबर मन लावू नये का. माझं म्हणणं आहे बा 1 2 3 4 म्हणजे हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर काटायचा बाकी काहीच नाही काटायचं. बस स्क्वेअर स्क्वेअर कट्टे बिलकुल कट्टे काऊन कट्टे बा तर थे समजत नसन तर थे कारण देऊन टाकतो डोक्याला ताप नाही. ट्वाइस बी 1 मायनस टी स्क्वेअर एक स्टेप वाढल पण तुमचं क्लिअर होईल. मी हे काटतच नाही तुम्हाला वाटलं असेल का कसं काटल तर पहा मग कसं कटते तर ते दाखवून देतो. 1 प्लस टी स्क्वेअर याचा स्क्वेअर हे तर समजते बाबा. 1 2 3 4 भागीला उलट गुणीला तर मला लक्षात ठेवा हा येईल इथं 1 प्लस टी स्क्वेअर होल स्क्वेअर अपॉन -480. तर मग माझं म्हणणं आहे असं जरी केलं तुम्ही तर तरी तुम्ही चुकले तुमचं उत्तर येणार नाही. तर पहा मग हा जो स्क्वेअर आहे तर आपण लिहितो ना हो a स्क्वेअर इज इक्वल टू a इंटू a. हा स्क्वेअर आहे तर याला मी मानतो 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे बाबा. आता पाय -480 हा जशानं तसा म्हणून काय करायचं आहे ते पाहून घ्या. 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 1 प्लस टी स्क्वेअर स्क्वेअर आहे. आता मात्र निर्वातपणे हा कटला म्हणजे एवढा राहिला. आता आपली नजर कुठं गेली पाहिजे तर आपली नजर गेली पाहिजे ठीक आहे एवढ्यावर dx अपॉन dy ट्वाइस b अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर असं भागीला
-480 असं 1 + t². काही पण केलं तर उत्तर नाही येत. मग करायचं काम आता, याला न्यूमरेटर म्हणायचं, याला डिनॉमिनेटर म्हणायचं. याला आहे ना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ab न मल्टिप्लाय करायला लागते. बस हे ट्रिक आहे. हे वेळेवर नाही आठवली तर इथपर्यंत खोडखाळ नका करू. असंच ठेवलं तर 1 मार्कच कटल. तर बा इथं लिहून राहिलो मी मल्टिप्लाइंग न्यूमरेटर. सर्वात सोपी मेथड आहे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ab बस dx upon dy is equal to twice b upon 1 plus t² upon -480 upon 1 plus t². या न्यूमरेटरला इथं मी लिहून टाकतो ab आणि इथं पण लिहून टाकतो मी ab. बोल पहा, हे झालं तुमचं पहिलं सेटिंग. आता याला सेट करतो बा, कसं कसं मोठं होत जाते. एवढं जर झालं असेल तर म्हणलं नाही का b गुणिला b म्हणजे b चा वर्ग. ठीक आहे. तर बा इथं लिहून राहिलो dy by dx is equal to b into b means b², twice a, हा twice, हा a आणि हा b². बिलकुल स्लो सांगत आहोत, समजलंच पाहिजे. अपॉन 1 plus t² असं. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा, आता हा जो आहे याले पण मी सेट करतो. हा a गुणिला a म्हणजे a². ठीक आहे. आणि हा लक्षात ठेवा b आणि हा t. तर बा इथं लिहून राहिलो मायनस. तर बा याला डायरेक्ट सेट केलं तरी चालते. कसं सेट करायचं ते पाहून घ्या. -4 a into a म्हणजे a², हा b, हा t अपॉन 1 plus t². असं जमलं. मग आता काहीतरी सुटलं आपलं. 1 minus t², हा सुटला आपला 1 minus t². इथं लिहून टाकतो 1 minus t². म्हणून तू विचार करून राहील, इथं पण लिहा लागल twice b 1 minus t². झालं, बस सेटच झालं. आता जमलं. तर बा b into b म्हणजे b² twice a b² into 1 minus t². आता बढिया सेट झालं. एक पद लिहायचं राहून गेलं तर बा सॉरी. dy by dx is equal. आता याच्याकडे पहा. मग तुमच्या मनात याले पाहायचं ना सेट करायचं. पहा y बरोबर a into 1 minus t² upon 1 plus t². हा 2 अलग लिहितो, हा b² अलग लिहितो, हा a आणि हा 1 minus t² अपॉन ह्या लिहून राहिलो 1 plus t². या भागाकाराचं चिन्ह असं. एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा याच्याकडे पाहायचं. ट्वाइस bt अपॉन 1 plus t². ट्वाइस bt पाहिजे तर सरळ लिहायचं ट्वाइस bt अपॉन 1 plus t². पहिले लिहूनच टाका. पहा -4a² आहे, त्याच्यातला 2 इथं आला तर इथं लिहायचं -2. बे दोन्ही 4 म्हणजे -4 तयार झाला. bt अपॉन 1 plus t² आला. फक्त हा a² राहिला तर इथं लिहायचं. मग आता एवढं जर झालं असेल तर मग बढिया सेट झालं. काय सेट झालं बढिया? तर बा dy by dx is equal to. तर बा मित्रो लक्षात ठेवा, जेव्हा आपण प्रॉब्लेम घेतो तर याला नंबर 1 द्यायचा आणि याला नंबर 2 द्यायचा. तर बा ट्वाइस b² जशानं तसा हा जो आहे याचा नंबर आहे 2 आणि याची किंमत आहे y.
अपॉन मायनस ट्वाइस ए स्क्वेअर ट्वाइस बीटी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ची किंमत आहे x. हा 2 ना हा 2 कटला आणि dy बाय dx इज इक्वल टू हा मायनस वर लिहायचा b स्क्वेअर y अपॉन a स्क्वेअर x आणि शेवटी लिहायचा हेन्स प्रूव्ह. पहा क्वेश्चन 4 मधलं पहिलं प्रॉब्लेम सांगत आहोत. काहीच नाही, सोपं साधा आहे. डिफरन्शिएट x sin x विथ रिस्पेक्ट टू tan x. मित्रो इथं x आहे, इथंही x आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे याच्या मदतीने. बाय सोपं साधं सांगतो. एकाले नाव द्यायचं u आणि दुसऱ्याले नाव द्यायचं v. मन लावून आहे का कसं समजते. लेट u इज इक्वल टू x sin x आणि इथं लिहायचं v इज इक्वल टू tan x. आता एवढं जर झालं असेल तर मग इथं फंक्शनचा व्हेरिएबल x आहे, म्हणजे डिफरन्शिएट करा लागल विथ रिस्पेक्ट टू x ना. तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. तो मग du बाय dx इज इक्वल टू डेरिवेटिव्ह ऑफ x sin x. डेरिवेटिव्ह ऑफ x sin x. पाम एवढं जर झालं असेल डेरिवेटिव्ह ऑफ x sin x असं. तर बघा इथं दोन पदाचा प्रॉडक्ट आहे. आपल्याला मांडता येते फर्स्ट फंक्शन इनटू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट असं. मग आता एवढं जर झालं असेल तर बाई काय सांगायचं बा. तर du बाय dx बरोबर x sin x चा डेरिवेटिव्ह cos x प्लस sin x चा डेरिवेटिव्ह 1 आणि 1 लिहिल्या जात नाही. झाला तुमचा डेरिवेटिव्ह. आता v इज इक्वल टू इथं लिहायचं नाव v इज इक्वल टू tan x. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू differentiate both side with respect to x. dv by dx is equal to tan x चा डेरिवेटिव्ह sec square x. एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं बाय. ठीक आहे. पॅरामेट्रिक डेरिवेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आता माहितच आहे dy बाय आहे ना. काय बा काय अर्थ आहे याचा डेरिवेटिव्ह घ्या. कोणाच्या मदतीने याचं, तर याचं नाव ठेवलं u म्हणजे u चा डेरिवेटिव्ह घ्यायचा आहे ना. कोणाच्या मदतीने याच्या मदत याचं नाव आहे v असं याचं बा. तर बा लक्षात ठेवा कसं मांडता येते du बाय dx अपॉन dv बाय dx. बस du बाय dx किती आहे तर बा x cos x असं प्लस sin x अपॉन आहे ना dv बाय dx किती आहे तर बा sec square x. हे झालं तुमचं उत्तर. सोपं साधा आहे. पहा पहिला महत्वाचा प्रॉब्लेम सांगत आहोत. सोल्युशन इथं लिहायचं लेट u इज इक्वल टू sin इनवर्स 2x upon 1 plus x square and v is equal to cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. सरळ लिहायचं हो आणि डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. तो बा du by dx is equal to. ठीक आहे. असं सोडवण्यापेक्षा अजून एक मेथड आहे. याला आपण फॉर्म्युल्याने सोडवू शकतो. पहा मग मी कसा सोडवतो. सोपं पडेल ते आणि लहान होईल. तुम्ही राजो एक गोष्ट लक्षात ठेवा. मग पहिले फॉर्म्युला सांगतो समजते का. तर पहा sin 2 थीटा is equal to 2 tan theta upon है ना 1 plus tan square theta. पीडीएफ मध्ये फॉर्म्युले टाकले होते, फळ्यावर पण लिहून दाखवले आणि आजही लिहून दाखवतो.
ठीक आहे. एक फॉर्म्युला तो झाला. दुसरा फॉर्म्युला मी सांगत आहो का cos 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हे दोन्ही स्टँडर्ड फॉर्म्युले आहे बा. तर पहा मी फायदा काय उचलतो ते याच्यामध्ये पुट करतो. पुट x इज इक्वल टू tan थीटा. म्हणून हा tan जर इकडे आला तर मग tan इनवर्स x बरोबर थीटा. पहा मग आता कसं बढिया झालं. u इज इक्वल टू साइन इनवर्स 2x च्या ऐवजी भराचं tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. फायदा माहित आहे. u इज इक्वल टू साइन इनवर्स एवढ्या पदाची किंमत आहे साइन 2 थीटा. साइन इनवर्स न साइन कटला आणि फक्त 2 थीटा राहिला. u बरोबर 2 थीटाची किंमत काढून ठेवली tan इनवर्स x. हे झालं तुमचं एकदम लहान आणि सोपा. आता इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू x. तर du बाय dx इज इक्वल टू 2 इंटू tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह पाठच असला पाहिजे. फॉर्म्युला असा आहे म्हणजे बा du बाय dx इज इक्वल टू 2 1 2 2 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. x झालं. आता आपण लिहायचं v बरोबर. आता v बरोबर cos इनवर्स 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. असं ऑलरेडीच लिहून आहे. पुट x बरोबर tan थीटा. तर इथं भरून टाकायचं v बरोबर cos इनवर्स 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. असं फायदा माहित आहे का झाला. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बरोबर cos 2 थीटा. तर इथं लिहायचं v बरोबर cos इनवर्स cos 2 थीटा. cos इनवर्स आणि cos कटला आणि v बरोबर काय येणार आहे बा तर फक्त 2 थीटा. तर v बरोबर 2 थीटाची किंमत आहे tan इनवर्स x. आता लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. असं विथ रिस्पेक्ट टू काय रे बात x. dv by dx is equal to 2 into 1 upon tan inverse चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. म्हणजे dv by dx is equal to 2 upon 1 plus x square. सरळ लिहायचं dy by dx is equal to du by dx upon dv by dx. तर बा du by dx आलं 2 upon 1 plus x square आणि dv by dx पण आलं 2 upon 1 plus x square. यानं या कटला यानं या कटला काहीच नाही म्हणजे 1. म्हणजे तुमचं फायनल आन्सर राहील 1. तिसरा प्रॉब्लेम पाहून घ्या. पहा मित्रो क्वेश्चन 4 मधला तिसरा प्रॉब्लेम सांगून राहिलो. थर्ड आहे हा. असं डिफरन्शिएट tan इनवर्स आहे ना एवढं विथ रिस्पेक्ट टू हे. बा इथं सोल्युशन थेच आहे बा काहीच नाही. इथं लिहायचं लेट u इज इक्वल टू tan इनवर्स x अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर अँड v इज इक्वल टू सेक इनवर्स 1 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 1. बस एवढं आपल्याला लिहायचं आहे. इथं लिहायचं आहे बघा डिफरन्शिएट आहे ना. कशाला डिफरन्शिएट करता प्रॉब्लेम मोठे येईल. पुट करा. इथं पुट करायचं पुट. आता आपल्या मनात आलं पाहिजे पुटिंग काय तर मागं पुटिंग सांगल्या मी लिहून दिली आहे. तर बघा कॉमन सेन्स आहे बघा इथं आहे ना कॉस भरला तर 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर होते. तर मग इथंही भरा लागेल कॉस. ठीक आहे. म्हणजे बा 1 मायनस साइन म्हणजे कॉस स्क्वेअर 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर होईल. आणि साइन म्हटलं तर साइन स्क्वेअर म्हटलं तर वर्गमूळ कटल आणि साइन राहील. म्हणजे आपलं पुटिंग जमते. मग पुट लक्षात ठेवा. इथं लिहायचं पुट x इज इक्वल टू cos थीटा. म्हणून हा cos जर इकडे गेला
तर कॉस इनवर्स आहे ना यक्स असं कॉस इनवर्स यक्स बरोबर थीटा. मग आता एवढं जर झालं असेल तर मग इथं पा काय करत आहोत यू बरोबर टॅन इनवर्स यक्सच्या ऐवजी कॉस थीटा अपॉन अंडर रूट 1 मायनस यक्सच्या ऐवजी कॉस थीटा आणि त्याचा वर्ग असं. एवढं जर झालं असेल तर u इज इक्वल टू टॅन इनवर्स असा लिहायचा कॉस थीटा अपॉन अंडर रूट. डाव्या वर्गाचं पुस्तक सांगते 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा असं. u इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस थीटा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कटला तर या होईल साइन थीटा. आता बघा u इज इक्वल टू टॅन इनवर्स असं कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट. डाव्या वर्गामध्ये तुम्ही शिकले असं. याच्यानंतर लक्षात ठेवा u इज इक्वल टू टॅन इनवर्स तुम्ही 10वीत शिकले. काय शिकले होतं इथं लिहून दाखवत आहोत का कॉट थीटा बरोबर टॅन 90 मायनस थीटा बस. ठीक आहे आपण डाव्या वर्गात 90 लिहितो आता आपण त्याला पाय बाय 2 लिहितो बाकी काहीच नाही. तर इथं लिहायचं टॅन पाय बाय 2 मायनस थीटा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा. टॅन इनवर्स न टॅन कटला तर u इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस थीटा. तर u इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस थीटाची किंमत भराची आहे ना कॉस इनवर्स x. एवढं आता आपलं झालं तयार. मग एवढं जर झालं असेल तर या फॉर्म्युला मिटवत हाव कान देऊ नाही का मी काय सांगत आहो. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. आता इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू x. तर बा du बाय dx इज इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. पाठ करा मित्रो. du बाय dx इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. एक तर काढलं फॉर्म्युले वापरल्याशिवाय काहीच होणार नाही. तर बा दुसरं लिहायचं इथं लिहायचं नाव v इज इक्वल टू सेक इनवर्स 1 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 1 आहे ना. वेगवेगळ्या पुटिंग पण करता येते आणि मी दाखवीन. एकही पुटिंग एक पुटिंग असलं तर दोघाले लागत असेल तर थेस वापरता येते. याला वेगळं थे पण करता येते. हा माहिती असू द्या. तर मला लक्षात ठेवा इथं x च्या ऐवजी cos ठेवा लागेल. तर मग v इज इक्वल टू सेक इनवर्स 1 अपॉन 2 x च्या ऐवजी cos थीटा याचा वर्ग cos स्क्वेअर थीटा मायनस 1. ऑलरेडी इथं लिहूनच आहे पुट x इज इक्वल टू cos थीटा डबल लिहायचं कामच नाही. तर मला लक्षात ठेवा तुमच्यासाठी पुन्हा एकदा सांगत आहोत बाबा या cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे तसं पीडीएफ मध्ये पूर्ण दिले आहे फॉर्म्युले. तुम्ही वापरत नाही पाहत नाही तर काय करणार. आता cos 2 थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. तर मग हा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड स्टार करून दाखवत आहोत. फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू सेक इनवर्स 1 अपॉन 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू cos 2 थीटा. तर या झाला cos 2 थीटा असं. आता v इज इक्वल टू सेक इनवर्स 1 अपॉन cos म्हणजे सेक. 10वीचं पुस्तक 10th क्लास सांगते म्हणजे सेक 2 थीटा. हा सेक इनवर्स न सेक कटला आणि v इज इक्वल टू 2 थीटा. एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा या थीटाच्या ऐवजी किंमत भराची cos इनवर्स x. मग v इज इक्वल टू कान देऊ नये का 2 आणि ह्या झाला cos इनवर्स x. तर मग dv बाय dx इज इक्वल टू दोन कॉन्स्टंट आहे बाहेर निघल cos इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा.
तर मग dv बाय व्यवस्थित लिहा dv बाय dx 2 गुणिला -1 म्हणजे -2 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. इथं लिहायचं बा du बाय dv इज इक्वल टू du बाय dx अपॉन dv बाय dx. तर मग du बाय dx किती आलता तर 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर आणि हा आला -2 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. यानं ह्या कटला हा मायनस वर लिहायचा -1/2 हे इथं लिहायचं शेवटी हेन्स प्रूव्ह. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मग 1 एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन 4 मधला चौथा डिफरन्शिएट कॉस इनवर्स 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू tan इनवर्स x. मग याचं सोल्युशन पाहून घ्या. लिहायचं कसं बात लेट u इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर अँड v इज इक्वल टू tan इनवर्स x असं. आता इथं लिहायचं फॉर्म्युलाच वापरा ना. इथं लिहायचं पुट काय रे बा तर पुट x इज इक्वल टू cos थीटा. मग आता x इज इक्वल टू cos थीटाच्या ऐवजी tan थीटा वापरा. तर 1 मायनस tan स्क्वेअर थीटा आपण 1 प्लस tan स्क्वेअर थीटा डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे ना cos 2 थीटा. पुट x इज इक्वल टू tan थीटा. हा इकडे गेला तर मग tan इनवर्स x इज इक्वल टू थीटा. तर मग u इज इक्वल टू cos इनवर्स 1 मायनस या झाला तुमचा tan स्क्वेअर थीटा भागीला 1 प्लस tan स्क्वेअर थीटा असं. या tan घेण्यामागचं कारणच हे होतं एकदम बदलून टाकलं. इथं cos इनवर्स आहे डायरेक्ट cos 2 थीटाच मिळाला. मग u इज इक्वल टू cos इनवर्स cos 2 थीटा. मित्रो लक्षात ठेवा हे कारण आहे. मग cos 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. लक्षात ठेवा cos इनवर्स न cos कटला आणि u इज इक्वल टू 2 थीटा u इज इक्वल टू 2 थीटाची किंमत आहे tan इनवर्स x. झालं. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. तो मग du by dx is equal to 2 into tan inverse चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. हेच मांडता येते 2 1 2 upon 1 plus x square. एवढं झालं तर ह्यात एकदम फॉर्म्युलाच आहे. इथं लिहायचं v is equal to tan inverse x. पुन्हा तेच लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. तर dv by dx is equal to tan inverse चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. इथं लिहायचं du by dx is equal to du by dv. बरोबर du by dx upon dv by dx असं. तेव्हा 2 आहे ना 2 भागीला 1 plus x square upon 1 upon 1 plus x square. यानं या कटला 2 भागीला x म्हणजे उत्तर येईल 2. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता हा पाहून घ्या डिफरन्शिएट 3 to the power x with respect to log 3 बेस x आहे. हा x आहे. मग एवढं लक्षात ठेवा. पायाले कसं सोडवायचं सोल्युशन. मग इथं तर पहिले लिहायचं लेट u is equal to 3 to the power x and v is equal to log 3 base x. आता या झाला तर याचा पहिले लॉग घ्यायचा. नाव इथं लिहायचं नाव u is equal to 3 to the power x. ना मी शिकवलं हो का घात इंडेक्स जर व्हेरिएबल असला तर लॉग घ्या. फायद्यात राहायचा. बरं समजा कोण म्हटलं का सर आम्हाला नाहीच घ्यायचा तर मग बिघडलं कुठं आहे ना. a to the power x चा फॉर्म्युला लावा
डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू दी पॉवर x इज इक्वल टू a टू दी पॉवर x ना हा जो असतो त्याला लॉग लावा. बसते ना, नाही घेतला तर बिघडलं कुठं. काहीच टेन्शन घेण्याचं काम नाही आहे. तर बा इथं डायरेक्टली डिफरन्शिएट बोथ साइड असं with respect to x. तर du by dx is equal to a to the power चा डेरिव्हेटिव्ह a to the power म्हणून 3 to the power चा डेरिव्हेटिव्ह 3 to the power. पुन्हा इथं जो असन त्याने लॉग लावास लागते. x चा डेरिव्हेटिव्ह x म्हणजे गेला. म्हणजे बा आपलं पहिला तर डेरिव्हेटिव्ह झाला. आता आपल्याला दुसरा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. तर बा दुसरा डेरिव्हेटिव्ह पाहिजे तर इथं लिहायचं नाव आणि काय करायचं बा तर v इज इक्वल टू log 3 बेस x. मित्रो लक्षात ठेवा हा फॉर्म्युला आहे. log a बेस b बरोबर log वरच्याले लागते log खालच्याले लागते. म्हणजे बा वर log a अपॉन log b. log चे फॉर्म्युले पण मी पीडीएफ मध्ये टाकले आहे. तर बा लक्षात ठेवा हा होईल v इज इक्वल टू log 3 अपॉन log x असं. एवढं जर झालं असेल मित्र तर लक्षात ठेवा इथं याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1. हा प्लस आहे याले वर घेतलं तर होईल मायनस. मन लावू नाही करायचं सुटतच नाही. log 3 म्हणजे log x याच्या डोक्यावर इथं आला मायनस. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dv बाय dx इज इक्वल टू log 3 म्हणजे कॉन्स्टंट बाहेर निघाल. या बाहेर निघाला. पुन्हा आहे ना हा कॉन्स्टंट बाहेर निघाला. आता याचा डेरिव्हेटिव्ह तो पहिले घाताचा घ्यायला. तर मग घात खाली उतरते आणि डोक्यावर 1 न कमी होते. तर एवढा पहिले होता 1 न कमी झाला म्हणून -1. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला घाताचा. लॉगचा घेतला का रे नाही घेतला. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन इथं जो असन तो लिहा लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता हा जो मायनस आहे ना याले पहिले लिहा. dv बाय dx इज इक्वल टू मायनस म्हणजे असा झाला म्हणजे मायनस झाला. बोला ठीक आहे. हा log 3 असा -1 न -1 म्हणजे झाला -2 log x च्या डोक्यावर -2 भागीला हा झाला x असं आहे. एवढं जर झालं असेल तर मग पुढं पाहून घ्या. आता आपला या पूर्ण सुटलास सरळ इथं लिहायचा आहे du बाय dv इज इक्वल टू du बाय dx अपॉन dv बाय dx. तो बा du बाय dv इज इक्वल टू du बाय dx किती आहे बा तर एवढा आहे. तर इथं लिहायचं आहे ना 3 टू दी पॉवर x इनटू log 3 असं. आता dv बाय dx म्हणजे एवढा. तर मला लक्षात ठेवा हा झाला log 3. हा मायनसही आहे असा. log x चा log x च्या डोक्यावर -2 भागीला हा वाला x. पहिले मन लावू नाही का भागीला उलट गुणीला तर हा x जाऊन बसल वरत. ठीक आहे पहा मी एक एक स्टेप बिलकुल बरोबर समजावून सांगतो. असं एक वाढली तर चालते पण डोक्यावरून नाही गेली पाहिजे. ठीक आहे. हा वरत गेला हा मायनस खाली लिहायचं कुठेही लिहा मायनस म्हणजे मायनस. हा मायनस इथं 3 टू दी पॉवर x log 3 हा वरत गेला तर इथं x अपॉन. ठीक आहे. हा log 3 असं log x च्या डोक्यावर -2. पहिल्या फुरसदीत याले कट करा. याले कट केलं हा घात मायनस आहे वर गेला तो होईल प्लस. तर बा लक्षात ठेवा du बाय dx du बाय dv बरोबर असं.
हा मायनस लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर हा x, हा मायनस आहे, वर गेला तर प्लस, तर या झाला log x च्या डोक्यावर 2. हा मायनस लिहून टाकला, हा x लिहिला, हा खालचा वर गेला म्हणजे मायनसचा प्लस झाला. फक्त ह्या राहिला लिहायचा 3 to the power x. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मित्रो, हा एक प्रॉब्लेम भल्ला महत्वाचा आहे, मोठाही आहे आणि इम्पॉर्टंट आहे. पहा मग मी कसा सोडवतो. सोल्युशन इथं लिहायचं लेट u इज इक्वल टू tan इनवर्स cos x अपॉन 1 प्लस sin x. ठीक आहे. या टाईपचा प्रॉब्लेम सुरुवातीला मी घेतलाय, हेच याचं वर्णन पण केलंय. पहा आठवते का, पाहिलं असेल सुरुवातीपासून तर माहित पडत tan इनवर्स असा. आता हा cos x आहे, तर याचं स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, मी इथं लिहून ठेवून देतो. म्हणजे मग cos x इज इक्वल टू cos स्क्वेअर x बाय 2 मायनस sin स्क्वेअर x बाय 2. हा स्टँडर्ड फॉर्म्युला स्टार करून दाखवत आहोत. पीडीएफ टाकलाय, पाहून घ्या. cos x च्या ऐवजी इथं भराचं cos स्क्वेअर x बाय 2 मायनस sin स्क्वेअर x बाय 2 अपॉन. आता 10व्या वर्गात आपण शिकलो sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1. sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x म्हणा का cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x म्हणा, दोघांची किंमत एकच राहते. मी सुरुवातीला पहिल्या व्हिडिओत सांगलं का बा हा ना, जेव्हा आपण असं cos आणि sin चे पद आले तर बा याला cos न भागायला लागते. तर बा याला सेट करत आहो मी. याले कसं लिहायचं, cos स्क्वेअर x बाय 2 प्लस sin स्क्वेअर x बाय 2 प्लस. इथं जसं आहे तसं इथं पाहिजे, तेव्हाच या दोघांची बेरीज एक होते. आणि मी या 1 ची किंमत भरली. हा जो sin x आहे याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 2 sin x बाय 2 cos x बाय 2. जर तुम्ही पीडीएफ पाहिसाल तर हाफ अँगल फॉर्म्युले म्हणून लिहून दिली आहे, तिथं आहे. आता मी पहिल्या व्हिडिओत काय शिकवलं होतं, कशी ट्रेनिंग दिली होती, तर मग या झाला cos स्क्वेअर x बाय 2. आणि लांबवत नाही मी, यारे काय लिहून आहे ते नाही पाहत. हा पहिला आणि ह्या दुसरा, पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग, फर्स्ट स्क्वेअर मायनस सेकंड स्क्वेअर. तर डोक्यात सिंपल अळाण्या भाषेत ठेवायचं का एका ब्रॅकेट मध्ये दोघांची बेरीज, बेरीज म्हणजे ऍडिशन, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. ठीक आहे. आता कोणी म्हणत असेल का सर आम्हाला मराठी नाही समजत, तर महाराष्ट्रीयन नाव आपण लक्षात ठेवा. ह्या झाला sin x बाय 2. काय केलं रे बा, तर मग एका ब्रॅकेट मध्ये एका कंसात दोघांची बेरीज, दुसऱ्या कंसात त्याच दोघांची वजाबाकी. केव्हा होते हो, पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर पहा मी कसा सेट करतो. हा पहिले लिहितो, तुम्हाला समजावं म्हणून एक स्टेप फालतूची वाढवत आहो, cos स्क्वेअर x बाय 2. नंतर हे नाही लिहित, हे पहिले लिहितो आहे ना. हे पण लिहिताना 2 sin x बाय 2 cos x बाय 2 आहे. गुणाकार असल्यामुळे कसंही लिहिता येते cos x बाय 2 sin x बाय 2 असं. नंतर हे पद लिहितो sin स्क्वेअर x बाय 2 असं. तुम्हाला लक्षात ठेवा. ठीक आहे बाबा. आता एवढं जर झालं असेल तर याला पहा मी कसं सेट करतो, tan इनवर्स. हे जशानं तसा cos x बाय 2 प्लस आहे ना sin x बाय 2. एवढं जर झालं असेल तर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये cos x बाय 2 मायनस sin x बाय 2 असा अपॉन. कसं पाहतं बा, इथं काय लिहू नाही, इथं काय घेणं नाही. फक्त एवढा याले पहिला म्हणायचा आणि याले शेवटला म्हणायचा. ह्या मधला आहे कोणाला दिसते, तर बा पहिल्याचा वर्ग आहे, शेवटल्याचा वर्ग आहे. इथं जे आहे ते इथं आहे, इथं जे आहे ते इथं आहे. तर याचा नियम सांगते का पहिल्याचा वर्ग असेल, शेवटल्याचा वर्ग असेल, त्याच दोघांच्या गुणाकाराची दुप्पट असेल
तर बा पहिला लिहा असं. 8व्या वर्गाचं पुस्तक सांगते 8th क्लास. शेवटला लिहा आणि या मधल्याचं साइन लिहा. प्लस असेल तर प्लस लिहा, मायनस असेल तर मायनस लिहा आणि याचा स्क्वेअर करा. तुम्ही याला जर सोडवलं ना तर हेच येईल. समजले? तर हे झालं बा ओपन वरून क्लोज करणे, क्लोज वरून ओपन. तर हा एक ना हा एक कटला म्हणजे हा स्क्वेअर ना ह्या कटला. म्हणजे बा u इज इक्वल टू tan इनव्हर्स राहिलं का बा तर मग cos x/2 मायनस sin x/2 अपॉन cos x/2 प्लस sin x/2. मी हे सांगून राहिलो होतो का जेव्हा असं आलं cos sin प्लस मायनस कुठं आहे खाली आहे वर आहे हे नाही पाहायचं. पण cos मायनस sin cos प्लस sin कुठेही असो खाली वर असं जर टर्म आली बा तर कोणताही चॅप्टर राव ही ट्रिक लागणार आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायला लागेल या cos x/2. म्हणजे बा एवढं फक्त तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. प्रत्येक चॅप्टर मध्ये जेव्हा जेव्हा ही कंडिशन येईल हेच वापरल्या जाणार आहे. या डेरिव्हेटिव्ह मध्ये हे चौथ्यांदा येत आहे. मी 3 वेळा सांगून चुकलो. तर मला लक्षात ठेवा cos x/2 मायनस sin x/2 अपॉन या झाला cos x/2 अपॉन ह्या लिहायचा cos x/2 प्लस sin x/2 अपॉन. ठीक आहे पाम cos x/2 थोडस व्यवस्थित पाहून घ्या. या cos आहे ना आपण असं शिकलो राजो a मायनस b अपॉन c हे जाणून बुजून याच्यासाठी का आता तरी आठवा हेच वर्णन केलं तर याच्या खाली मायनस याच्या खाली असं आपण शिकलो. म्हणजे बा याच्या खाली मायनस याच्या खाली. तर मग आता कसं येणार आहे मी तो पहिले सांगलं मोठा आहे u इज इक्वल टू tan इनव्हर्स असं. ठीक आहे. याच्या खाली आला तर cos भागीला cos म्हणजे होते कटला म्हणजे 1 मायनस sin x/2 अपॉन cos x/2 sin भागीला cos म्हणजे tan. तर मग tan x/2 अपॉन एवढं तर डायरेक्ट समजलं पाहिजे. आता याच्या खाली आला cos भागीला cos म्हणजे 1 तर या झाला 1 प्लस आता याच्या खाली sin भागीला cos म्हणजे tan तर या झाला tan x/2. अजून याने सेट करतो u इज इक्वल टू tan इनव्हर्स असं. हा जो 1 आहे ना तर आपण शिकलो डाव्या वर्गात tan 45 म्हणजे 1 हा ना. इथं tan आहे म्हणून यालाही tan मध्ये सेट करतो. तो 1 न लिहिता tan 45 लिहितो. आपल्या 12व्या वर्गात 45 ला π/4 न दाखवतात मायनस. बरोबर लक्ष द्या tan x/2 असं भागीला हा 1 जशानं तसा प्लस हा जो tan आहे याले पण जशानं तसा लिहून राहिलो. फक्त इथं जास्तीचा 1 लिहितो. 1 न कशालाही गुणलं तर तेवढंच राहते. 4 गुणीला 1 म्हणजे 4 tan x/2 गुणीला 1 म्हणजे tan x/2. म्हणजे बा सांगायचं तात्पर्य याच्यावर या 1 चा परिणाम होत नाही. पण मी त्याचाच फायदा उचलून राहिलो. tan इनव्हर्स tan π/4 मायनस tan x/2 अपॉन 1 प्लस या 1 च्या ऐवजी tan π/4 भरतो tan x/2. आता जर तुम्ही पायसाल तर बा काय दिसलं बा तर बा आहे ना जे इथं आहे ठीक आहे ज्या दोघांची वजाबाकी tan π/4 मायनस tan x/2 त्याच दोघांचा गुणाकार आहे tan π/4 tan x/2. कसं पाहिजे वरत ज्या दोघांची वजाबाकी असेल खाली 1 प्लस त्याच दोघांचा गुणाकार पाहिजे. लक्षात ठेवा फॉर्म्युले डोक्यात ठेवण्याची ट्रिक सांगत आहोत. tan इनव्हर्स तेव्हा लक्षात ठेवा हा tan लिहायचा आणि हा मायनस हा इथं जो साइन असेल तोच घ्यायचा.
इथं जर प्लस असला ना तर इथं मायनस राहते, इथं मायनस असला तर इथं प्लस राहते. मात्र साइन कुठला घ्यायचा आपल्याला, दोन्ही फॉर्म्युल्यात न्यूमरेटरचा फॉर्म्युले टाकले आहे मी, पाहून घ्या. tan π/4 मायनस या मायनस या, एवढं जबरदस्त सेट झालं पूर्ण या फिटलास. आता ह्या tan इनवर्स न tan पण कटला आणि u = π/4 मायनस x/2. याच्यापेक्षा सोपं आता हो ना, होतं सुटतच नाही. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू x du/dx = π/4 कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस आहे ना, डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे, कॉन्स्टंट आहे, बाहेर निघते 1/2 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे -½ याचं उत्तर आलं du/dx. आता आपल्याला कोण दिलाय बा, तर सेक इनव्हर्स x. तर इथं लिहायचं आहे ना नाव, काय लिहायचं बा, तर v = सेक इनव्हर्स x. ठीक आहे. आता सेक इनव्हर्स x चा डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे. तर इथं लिहायचं आहे डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. dv/dx = सेक इनवर्स x चा फॉर्म्युला सांगते 1/x × √x² - 1. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे मित्रो, पाठ करा. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे du/dv. तर इथं लिहायचं du/dx dv/dx. du/dv बरोबर du/dx किती आलं रे, तर बा ह्या आला -½ का काढायचा आहे पहा. ठीक आहे, हेच काढायचं आहे. बसलं का डोक्यात. मग आता एवढं जर झालं असेल तर -½ असं अपॉन dv/dx हे आहे म्हणजे 1/x √x² - 1 भागीला उलट गुणीला शिकले तुम्ही लहानपणी, -½ गुणीला 1 2 3 4 हा वर जाईल x × x² - 1. हा जशाना तसा लिहायचा, हे उलट करायचं अपॉन 1. याले व्यवस्थित लिहायचं, -1 न याले गुणलं तर -x √x² - 1 अपॉन ह्या वाला 2 1 2. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मित्रो, डिफरन्शिएट x⁴x विथ रिस्पेक्ट टू x⁴sin. हाही फंक्शन आपला झालाय, हाही पण फंक्शन आपला झालाय. तर याला पहिले घेतला आपण सेपरेट, फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय, सेपरेट याचा घेतलाय. तेच घ्यायचा, इथं लिहायचा लेट u = x⁴x and v = x⁴sin. मी शिकवलं बा का, व्हेरिएबल जर डोक्यावर असलं किंवा फंक्शन डोक्यावर असलं, लॉग घ्या. तर इथं लिहायचं टेकिंग असं लॉग ऑन बोथ साइड. मग आता लॉग ऑन बोथ साइड म्हटल्यानंतर कसं लिहायचं आहे बा, log u = log x⁴x. घात लॉग मध्ये खाली उतरते, log u = x × log x. एवढं जर झालं असेल तर सरळ डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. log चा डेरिव्हेटिव्ह 1 इथं जो असेल तो तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. शिकवलं. इथं जर पायसाल तुम्ही तर 2 पदाचा गुणाकार आहे म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म्युला लागते. जोरजोरानं बोला तर फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे 1/u du/dx बरोबर x इंटू लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 इथं जो असन तो तर लिहास लागते.
पुन्हा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागेल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून लिहिल्या जात नाही. तर log x चा डेरिव्हेटिव्ह 1, हा x ना हा x कटला म्हणजे फक्त 1 राहिला. या u ला तिकडं हाकलाच, du by dx बरोबर u into 1 plus log x असं. du by dx बरोबर u ची किंमत काय बात x to the power x 1 plus log x. भाऊ पहिला तो पार्ट निघला. आता इथं लिहायचं v equal to x to the power sin x, पुन्हा लिहायचं टेकिंग log on both side. log on both side कसं लिहायचं आहे बा आता log v equal to log x to the power sin x. हा घात खाली उतरल, log v equal to sin x into log x असं. आता एवढं जर झालं असेल तर लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. तर इथं लिहून राहिलो डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून असन ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. sin x into log x आहे, इथं प्रॉडक्ट फॉर्म्युला लागल. फर्स्ट फंक्शन into डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन into डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं. तर मग 1 अपॉन v dv by dx is equal to हा sin x into log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले x लागून आहे तर x लिहायचा, x चा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा 1 प्लस log x sin चा डेरिव्हेटिव्ह sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x न x चा डेरिव्हेटिव्ह 1 गेलास. हा v तिकडं हाकलाचा म्हणजे dv by dx is equal to v into sin x एक sin x upon x plus log x into cos x असं आहे. एवढं झालं तर इथं लिहायचं dv by dx बरोबर v ची किंमत आहे x to the power sin x to the power sin x upon x plus log x into cos x असं. एवढं जर झालं तर याला जर यानं भागलं तर आपल्याला जे उत्तर दिलं आहे ना ते येतच नाही. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, असं जेव्हा होते ना तेव्हा याने क्रॉस नाही करायचं परीक्षेत. कुठंतरी काहीतरी सेटिंग आहे समजा ती सुचलीच नाही, अर्धा 1 मार्क कटते. विद्यार्थी काय करतात चुकलं समजून त्याने फुली मारून देतात. तसं नका करू. ते चूक आहे का बरोबर आहे तो परीक्षक चेक करत बसल ना. हो चुकलं असेल तर फुली मारल, पण जर का बरोबर असेल तर त्याने 3 पैकी 2.5 टाका लागल. बस हे ट्रिक लक्षात ठेवा. इथं लिहायचं du by dv is equal to du by dx upon dv by dx बरोबर. du by dx किती आहे तेव्हा हा x to the power x, तर इथं लिहायचं x to the power x into 1 plus log x असं अपॉन. एवढं जर झालं असेल तर dv by dx म्हणजे एवढा आहे x to the power sin x upon x plus log x into cos x असं. बोला आता एवढं जर झालं असेल तर तुम्हाला विचार पडला असेल बघा आता का आता काय करायचं तर याले काही भ्याचं कामच नाही ना. याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक याले सोपं रूप द्यायचं. बाकी काय du by dv बरोबर x to the power x into 1 plus log x. आणि सोपं रूप म्हणजे काय होते रे नुसता क्रॉस मल्टिप्लिकेशन बस, दुसरं काहीच नाही राहत. x to the power sin x. पाय बाबा हा इकडं जाईन या इकडं जाईन या दोघांचा गुणाकार
साइन एक्स एकच साइन एक्स प्लस ह्या एक्स इकडे गेला तर एक्स लॉग एक्स इंटू कॉस एक्स अपॉन एक्स एक एक्स असं. तुम्हाला लक्षात ठेवा आता असं लिहिणं काय आणि ह्या वाला लक्षात ठेवा असा ब्रॅकेट करून ह्या वाला पूर्ण याले एक्स लिहिणं काय एकच अर्थ होते कारण दोघांच्या मधात गुणाकार आहे. ठीक आहे. आता एवढं झालं तर याले घेऊन जायचं वर्त. ठीक आहे. तर कसं मांडता येते du बाय dx. आता याला वर्त नेलं भागीला उलट गुणीला हा कुठं जाईन रे मा तो वर्त. याले वर्त नेलं नाही वर्त जातेच आहे ना. भागीला उलट गुणीला हा वर्त जाईल म्हणजे मा x टू दी पॉवर x इंटू x हा पहिले लिहिला नंतर हा लिहितो 1 प्लस लॉग x अपॉन या झाला x टू दी पॉवर साइन x या दशानं तसा साइन x प्लस x लॉग x इंटू कॉस x असं. आता याचा घात काहीच नाही म्हणजे एक पाया सारखा असला तर घाताची बेरीज x प्लस 1 होईल. तर बा लक्षात ठेवा इथं लिहून राहिलो du बाय dx इज इक्वल टू x टू दी पॉवर x प्लस. आता हा x टू दी पॉवर साइन x हा प्लस आहे वर गेला तर होईल मायनस. तर इथं लिहून राहिलो x टू दी पॉवर मायनस साइन x असं. 1 प्लस ला माय शब्द बरोबर आहे का नाही तर स्टेप समजणार नाही. बस माया ऐकण्या माया बोलण्यावरच तुम्हाला समजल नाही तर काहीच नाही. भाऊ हा प्लस आहे वर गेला तर मायनस. पुन्हा आता एवढं राहिलं ते इथं लिहून टाकायचं साइन x प्लस x इथं लिहायचं लॉग x इंटू कॉस x असं. आता पाया सारखा असला बेस सारखा असला तर पुन्हा घाताची बेरीज वजाबाकी. तर इथं लिहून ठेवतो का बा du बाय dx इज इक्वल टू x टू दी पॉवर x प्लस 1 x टू दी पॉवर x प्लस 1 मायनस साइन x पाया सारखा म्हणून घाताची बेरीज वजाबाकी इंटू 1 प्लस लॉग x. तर इथं लिहायचं इंटू 1 प्लस लॉग x असं अपॉन साइन x प्लस x लॉग x इंटू कॉस x. तर इथं लिहायचं साइन x प्लस x लॉग x इंटू कॉस x असं. मला वाटते बा का हे तुमचं फायनल आन्सर असं. हा मित्रो शेवटला प्रॉब्लेम सांगत आहोत क्वेश्चन 4 मधलं 1.4 मधलं क्वेश्चन 4 मधला 8वा. तेच लिहायचं आहे बाकी तर काहीच नाही. इथं पाहून घ्या हा पण महत्वाचा प्रॉब्लेम आहे. सोल्युशन काऊन महत्वाचा आहे तर ते सांगतो मी. सोल्युशन इथं लिहायचं लेट u इज इक्वल टू tan इनवर्स अंडर रूट 1 प्लस x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x असं. आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा इथं जर आपण tan ठेवला 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर बढिया 1 सेकंदात कसं सेट होते पहा. तर इथं लिहायचं पुट x इज इक्वल टू tan थीटा म्हणून ह्या tan इकडे गेला तर tan इनवर्स x बरोबर थीटा. u इज इक्वल टू tan इनवर्स असं अंडर रूट 1 प्लस x च्या ऐवजी tan ठेवाचा tan स्क्वेअर थीटा हा -1 जशानं तसा आणि या x च्या ऐवजी tan थीटा असं. u इज इक्वल टू tan इनवर्स डाव्या वर्गात झालं 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. तर इथं लिहायचं sec स्क्वेअर थीटा -1 अपॉन tan थीटा. एवढं जर झालं असेल तर u इज इक्वल टू tan इनवर्स असं. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कटला इथं येईल sec थीटा -1 अपॉन tan थीटा.
तुम्ही 10व्या वर्गात शिकले बाबा u इज इक्वल टू tan इनवर्स sec थीटा इज इक्वल टू 1 अपॉन cos थीटा. हा -1 जशाना तसा अपॉन tan थीटा म्हणजे sin थीटा अपॉन cos थीटा. 10व्या वर्गाचे फॉर्म्युले आहे, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं कसं मांडता येते तर इथं लिहून राहिलो u इज इक्वल टू tan इनवर्स असं 1 मायनस cos थीटा अपॉन cos थीटा भागीला sin थीटा अपॉन cos थीटा. ह्या झाला तुमचा सेट. या cos न ह्या cos कटला, उरलं काय बा तर u इज इक्वल टू tan इनवर्स 1 मायनस cos थीटा अपॉन sin थीटा. पुन्हा इथं ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लागल. लक्षात ठेवा का बा 1 मायनस cos थीटा हाफ अँगल या स्पेशल फॉर्म्युले आहे. 1 मायनस cos थीटा आणि 1 प्लस cos थीटा दोनच फॉर्म्युले आहे. 1 मायनस cos थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 आणि 1 प्लस cos थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा बाय 2. तर मग हे आहे ना पाठ करास लागल, याच्याशिवाय पर्याय नाही. कारण हे याच चॅप्टर मध्ये नाही, इंटिग्रेशन मध्ये पण कामी येणार आहे. 1 मायनस cos थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2. हा स्टार काढत आहोत. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि sin थीटाचा फॉर्म्युला आहे. sin थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2. हा पण स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तर मी बस हेच इथं करत आहोत. a इज इक्वल टू tan इनवर्स या 1 मायनस cos थीटाच्या ऐवजी 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 आणि या sin थीटाच्या ऐवजी 2 sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2 असं. हा 2 कटला, हा 1 न हा 1 कटला. इथं एक उरला sin न इथं आहे cos. sin भागीला cos म्हणजे होते tan, म्हणजे u इज इक्वल टू tan इनवर्स tan थीटा बाय 2 असं. tan इनवर्स न tan कटला, u इज इक्वल टू थीटा बाय 2 आणि थीटाची किंमत आहे tan इनवर्स x. तर मग u इज इक्वल टू हा हाफ लिहायचा, इथं लिहायचा tan इनवर्स x. तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. कसं मांडता येते बात du बाय dx इज इक्वल टू हाफ बाहेर निघतो, tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. मग याला व्यवस्थित मांडायचं असलं तर du बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू 1 प्लस x स्क्वेअर. हे झालं तुमचा पहिला. आता या फॉर्म्युला मी मिटवतो. पहा मग मी इथं काय सांगून राहिलो. आपल्याला दुसरा देऊन टाकला आहे ना विथ रिस्पेक्ट टू tan इनवर्स. तर मला लक्षात ठेवा काय लिहायचं. एवढं जर झालं असत तर लेट म्हणून घ्या घेतला. आता इथं लिहायचं लेट v इज इक्वल टू tan इनवर्स असं 2x अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर असं. ठीक आहे. या x च्या ऐवजी मी आता sin थीटा भरतो, कारण मला दिसत आहे 1 मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजे cos स्क्वेअर थीटा होते. म्हणजे बा इथलं पुटिंग वेगळं, इथलं पुटिंग वेगळं. मी मागच सांगलं याच्या अगोदरच्या 2 प्रॉब्लेम अगोदर का वेगवेगळे पुटिंग पण घेता येते, एकाच पुटिंग न दोन्ही चालवता येते. कुठं कुठं बा फंक्शन पाहून सोडवा लागणार आहे. तर इथं पुट करत आहोत x इज इक्वल टू sin थीटा. हा जर इकडे आला तर आपल्याला मांडता येते sin इनवर्स x बरोबर थीटा. आता v इज इक्वल टू tan इनवर्स 2 tan थीटा आहे ना x च्या ऐवजी sin थीटा असं अंडर रूट 1 मायनस sin स्क्वेअर थीटा असं अपॉन
ह्या वाला झाला तुमचा 1 - 2 या x च्या ऐवजी sin स्क्वेअर थीटा. ह्या कंप्लीट पूर्ण. आता पाहून घ्या v = tan इनव्हर्स असं 2 sin थीटा √1 - sin स्क्वेअर थीटा = cos स्क्वेअर थीटा 1 - 2 sin स्क्वेअर थीटा. तर मला लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पुन्हा हा फॉर्म्युला आहे हो, इथं लिहून दाखवत आहोत स्टार. cos 2 थीटा = 1 - 2 sin स्क्वेअर थीटा आहे ना. बरोबर फॉर्म्युले पहा. या cos 2 थीटाच्या चार व्हॅल्यू आहेत. चारही व्हॅल्यू दिली आहेत मी. लक्षात ठेवा. तर याच्या ऐवजी भराचं cos 2 थीटा असं. मग आता v = tan इनव्हर्स असं 2 sin थीटा वर्गन वर्गमूळ कटला म्हणजे cos थीटा आणि ह्या झाला cos 2 थीटा. साधारणतः हा फॉर्म्युला तर तुम्हालाही माहित असेल. tan इनव्हर्स 2 sin थीटा cos थीटा म्हणजे sin 2 थीटा अपॉन cos 2 थीटा. sin अपॉन cos म्हणजे झाला tan म्हणजे v बरोबर tan इनव्हर्स tan 2 थीटा. tan इनव्हर्स न tan कटला आणि फक्त राहिलं v = 2 थीटा. आता हा फॉर्म्युला मिटवत आहो मी. या थीटाच्या ऐवजी v = 2 थीटाच्या ऐवजी हे पुटिंग करायचं आहे 2 sin इनव्हर्स x. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. तर dv/dx = हा दोन बाहेर निघल. sin इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x. याने व्यवस्थित मांडायचं असलं तर 2 × 1 = 2 अपॉन √1 - काय रे बात x. आपल्याला पाहिजे du/dv बरोबर du/dx अपॉन dv/dx बरोबर du/dx काय आलं तर बा 1/2 × 1 + x². ठीक आहे. 1/2 बसणार नाही इथं असो. तर मी इथं लिहून टाकतो. आता याचं कामही नाही आहे. पाम du/dv = काय आलं रे du/1/2 √1 + x² अपॉन 2/√1 - x². ठीक आहे. 1 2 3 4 भागीला उलट गुणीला du/dv = 1/2 1 + x² × √1 - x² अपॉन 2 बे दोन्ही 4 du/dv = √1 - x² अपॉन बे दोन्ही 4 × 1 + x². हे झालं तुमचं सिद्ध. लक्षात ठेवा. मला वाटते बघा 1.4 एक्सरसाइज पण संपली. ठीक आहे. तर मित्रो माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओचा आनंद घ्या. आणि शेवटी सांगत आहोत घंटी वाजवा. नमस्कार.